मित्रांनो, आजचा व्हिडिओ वृश्चिक राशीसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा संदेश विशेषतः वृश्चिक राशीच्या मित्रांसाठी आहे. हा व्हिडिओ श्रद्धा, प्रेरणा आणि आत्मचिंतनासाठी तयार करण्यात आला असून जीवनातील निर्णय नेहमी विचारपूर्वक घ्या. आता मन शांत करा आणि हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. वृश्चिक राशी, उद्याचा दिवस तुमच्यासाठी साधा दिसेल, पण काही क्षण असे असतील जे मनाला विचार करायला भाग पाडतील. विशेषतः 11 नंतरचा वेळ तुमच्या लक्षात राहू शकतो. याचा अर्थ घाबरण्याचा नाही, पण जागरूक राहण्याचा आहे. अनेक वेळा जीवनात मोठे बदल संकटाच्या रूपात नाही तर संकेताच्या रूपात येतात. काही लोकांचे शब्द, काही अचानक घडणाऱ्या घटना किंवा काही निर्णय तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण करू शकतात. म्हणून उद्या शांतता, संयम आणि निरीक्षण हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र असणार आहे. तुमच्या नोकरीच्या क्षेत्रात काम करत असाल तर कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देण्यापेक्षा काही गोष्टी वेळेवर सोडून द्या. कारण उद्या काही लोक तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ शकतात. तुमचं काम चांगलं असूनही काही लोक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. पण लक्षात ठेवा, वृश्चिक राशीची खरी ताकद म्हणजे शांत राहून योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला सिद्ध करणं. उद्याच्या दिवशी एखादा फोन, एखादा मेसेज किंवा अचानक झालेली चर्चा तुमच्या मनात प्रश्न निर्माण करू शकते. त्या क्षणी भावनेत निर्णय घेऊ नका. 11 नंतर विशेषतः घाई, चिडचिड किंवा कोणावरही पूर्ण विश्वास ठेवणं टाळा. प्रत्येक गोष्ट दोनदा तपासा, कारण कधी कधी छोटासा दुर्लक्ष मोठा तणाव निर्माण करू शकतो. स्वामींचा एक संकेत लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण आपल्याला थांबवण्यासाठी येत नाही, काही अडचणी आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. म्हणून उद्या जर काही मनासारखं झालं नाही तर निराश होऊ नका. तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा सुरू होण्यापूर्वी काही परीक्षा येऊ शकतात. घरातील वातावरणातही थोडा संयम ठेवा. बोलताना शब्द सांभाळा, कारण प्रेमाने सांगितलेली गोष्टही चुकीच्या स्वरात बोलली तर गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमच्या मनात जे आहे ते शांतपणे व्यक्त करा. सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका, पण कोणाचं मनही दुखवू नका. आजचा हा संदेश भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर सावध राहण्यासाठी आहे. उद्या 11 नंतर तुमचा आत्मविश्वास, तुमचं निरीक्षण आणि तुमची शांतता तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण कृती स्वतःच्या विचाराने करा. कारण नशीब दार उघडतं, पण आज चालत जाण्याचं काम आपल्याला करावं लागतं. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, उद्या 11 नंतर तुमच्या मनात अचानक विचारांची गर्दी वाढू शकते. काही गोष्टी ज्या तुम्ही मागे सोडल्या आहेत त्या पुन्हा समोर येऊ शकतात. एखाद्या जुन्या विषयावर चर्चा होऊ शकते किंवा एखादी व्यक्ती अचानक संपर्क करू शकते. त्या क्षणी लगेच निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्टीचा अर्थ धोका नसतो, पण प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं महत्वाचं असतं. नोकरी करणाऱ्यांसाठी हा वेळ विशेष लक्ष देण्यासारखा आहे. तुमचं काम व्यवस्थित असेल तर एखादी छोटी चूक मोठी करून दाखवली जाऊ शकते. त्यामुळे कागदपत्र, मेसेज, ईमेल किंवा दिलेली जबाबदारी पुन्हा तपासून घ्या. कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवत आहे असा विचार करून तणाव घेऊ नका, पण स्वतःची शिस्त कायम ठेवा. कारण तुमची शांतता आणि कामाची गुणवत्ता शेवटी तुमच्या बाजूने उभी राहील. आणि वृश्चिक राशीच्या लोकांना उद्या असं वाटू शकतं की कोणी त्यांना समजून घेत नाही, पण लक्षात ठेवा, प्रत्येकजण तुमच्या मनासारखा विचार करेलच असं नाही. काही वेळा आपल्याला स्वतःला समजून घेण्यासाठी थोडा एकांत लागतो. म्हणून जर मन अस्वस्थ झालं तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ स्वतःसोबत घालवा. पैशांच्या बाबतीत 11 नंतर थोडी सावधगिरी ठेवा. अचानक खर्च, कुणाला दिलेलं आश्वासन किंवा विचार न करता केलेला व्यवहार टाळा. आज नाही म्हणलं तरी उद्या योग्य वेळ येऊ शकते, त्यामुळे संयम ठेवा. प्रत्येक संधी पकडणं गरजेचं नसतं. काही संधी सोडणंही शहाणपणाचं असतं. नातेसंबंधात एक महत्त्वाचा संकेत दिसतो. कोणी तुमच्याकडून अपेक्षा ठेवत असेल
पण स्पष्ट बोलत नसेल. त्यामुळे मनात अंदाज बांधू नका. शांतपणे संवाद साधा. तुमचं मौन कधी कधी समोरच्याला गैरसमज देऊ शकतं. स्वामींचा संदेश असा आहे, उद्या 11पर्यंत जर परिस्थिती बदलल्यासारखी वाटली तर स्वतःला विचारा, मी भावनेत निर्णय घेतोय का, विचाराने. हा एक प्रश्न तुम्हाला अनेक चुकीच्या पावलांपासून दूर ठेवू शकतो. लक्षात ठेवा, वृश्चिक राशीचं सामर्थ्य म्हणजे अंधारातही दिशा शोधण्याची ताकद. म्हणून घाबरू नका, पण सहज जगा. प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी नवीन शिकून घेऊन येतो. प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी नवीन शिकवण घेऊन येतो. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, उद्या 11 नंतर प्रत्येक हसणारा चेहरा तुमच्या विरोधात असेल असं नाही, पण प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या मनासारखी असेलच असंही नाही. काही वेळा जीवन आपल्याला लोकांद्वारे शिकवतं. त्यामुळे उद्या एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक अचानक खूप जवळ येतात किंवा लगेच निर्णय घेण्यासाठी दबाव आणतात, त्यांच्याशी थोडा वेळ घेऊन बोला. नोकरी करणाऱ्यांसाठी हा भाग विशेष आहे. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती तुमच्या कामाचं कौतुक करेल, पण त्याच वेळी तुमच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू शकते. प्रत्येक गोष्ट सगळ्यांसोबत शेअर करणं आवश्यक नसतं. तुमची पुढची योजना, तुमचा निर्णय किंवा तुमच्या अडचणी प्रत्येकाला सांगणं टाळा. कारण काही लोक मदतीसाठी विचारतात आणि काही लोक फक्त जाणून घेण्यासाठी. उद्याचा एक संकेत असा दिसतो की तुमच्याकडे 2 पर्याय येऊ शकतात. एक लगेच आनंद देणारा आणि दुसरा थोडा कठीण पण स्थिर. वृश्चिक राशी अनेकदा भावनेत निर्णय घेते आणि नंतर विचार करते, पण उद्या उलट करा. आधी विचार करा आणि मग निर्णय घ्या. तुमचा संयमच तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. घरातही कोणाच्या बोलण्यामुळे मन दुखावलं जाऊ शकतं, पण लगेच उत्तर देण्याऐवजी थोडं शांत राहा. काही वेळा समोरची व्यक्ती थकलेली असते, नाराज असते किंवा तणावात असते आणि त्याचा राग आपल्यावर निघतो. प्रत्येक शब्द मनावर घेऊ नका. स्वामींचा एक सुंदर संकेत असा सांगतो, प्रत्येक वेळी आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. काही लोक तुमची किंमत आज नाही ओळखणार, पण वेळ त्यांना दाखवेल. म्हणून उद्या स्वतःच्या कामावर लक्ष ठेवा. स्वतःच्या मनाला सांभाळा आणि कोणाच्या प्रतिक्रियेवर तुमचा दिवस ठरू देऊ नका. रात्री दिवस संपताना एकदा स्वतःला विचारा, आज मी शांत राहिलो का? कारण उद्याचा खरा विजय कोणावर जिंकण्यात नाही, तर स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवण्यात आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, उद्या 11 नंतर तुमच्यासमोर एखादी व्यक्ती, अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुम्हाला लगेच उत्तर द्यावंसं वाटेल, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच क्षणी द्यायचं असतं असं नाही. काही निर्णयांना वेळ दिला की त्याचं खरं रूप दिसतं. त्यामुळे उद्या कोणतीही घाईची होकार नकार देण्याआधी थोडा विचार करा. नोकरीमध्ये असाल तर कामाचा ताण वाढल्यासारखा वाटू शकतो. एखादं नवीन काम, जबाबदारी किंवा अपेक्षा अचानक तुमच्यासमोर येऊ शकते. पहिल्या क्षणी ते कठीण वाटेल, पण स्वतःवर शंका घेऊ नका. वृश्चिक राशीची एक खास गोष्ट असते, सुरुवातीला शांत आणि नंतर कामाने उत्तर देणारी. त्यामुळे वृश्चिक राशीच्या मित्रांनो, उद्या तुमच्या आयुष्यात काहीही अचानक घडेल असं नाही, पण तुमचा विचार करण्याच्या पद्धतीत बदल जाणवू शकतो. एखादी गोष्ट जी तुम्ही खूप दिवसापासून पुढे ढकलत होता, तिच्याबद्दल मन स्पष्ट होऊ शकतं. काही लोकांना वाटेल की आता पुरे झालं, आता स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ आली आहे. नोकरी करण्यासाठी एक महत्त्वाचा संकेत दिसतो. स्वतःची किंमत स्वतः कमी करून पाहू नका. अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो, पण कौतुक न मिळालं की निराश होतो. पण उद्या लक्षात ठेवा, प्रत्येक प्रयत्नाचं फळ लगेच दिसत नाही. काही गोष्टी शांतपणे वाढत असतात आणि योग्य वेळ आली की सगळ्यांसमोर दिसतात. 11 नंतर एखाद्या व्यक्तीचं वागणं वेगळं वाटू शकतं. कोणी अचानक शांत होईल, कोणी जास्त बोलू लागेल किंवा कोणी तुमच्याकडून अपेक्षा ठेवेल. त्या क्षणी अंदाज बांधू नका. प्रत्येक शांततेचा अर्थ राग नसतो आणि प्रत्येक हसण्याचा अर्थ समाधानही नसतो. तुमच्या मनातही एक संघर्ष सुरू असू शकतो. मी जे करतोय ते योग्य आहे का? मी जे करतोय ते योग्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर बाहेर शोधू नका. स्वतःला विचारा, मी हा निर्णय भीतीने घेतोय की आत्मविश्वासाने? कारण वृश्चिक राशीचं खरं सामर्थ्य म्हणजे बाहेरच्या आवाजातही स्वतःचा आवाज ऐकण्याची ताकद. घरात एखाद्या छोट्या विषयावर चर्चा होऊ शकते, जिथे जिंकण्याचा प्रयत्न करू नका.
समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण काही नाती वाद जिंकून नाही तर शांतता टिकून मजबूत होतात. स्वामींचा आजचा संकेत असा सांगतो की उद्या जर काही तुमच्या मनासारखं झालं नाही तर त्याला अपयश समजू नका. काही दार बंद होतात कारण पुढे अधिक योग्य दार उघडणार असतात. दिवस संपताना स्वतःसाठी 2 मिनिटं काढा. स्वतःला धन्यवाद द्या, कारण तुम्ही अजूनही प्रयत्न करत आहात, अजूनही उभे आहात, अजूनही पुढे जात आहात आणि हीच तुमची खरी ताकद आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, उद्या संध्याकाळच्या वेळेत तुमच्या मनात एक वेगळा शांतपणा किंवा उलट विचारांची गर्दी जाणवू शकते. दिवसभर तुम्ही स्वतःला सांभाळत असाल, प्रत्येक गोष्ट समजून घेत असाल, पण संध्याकाळी मन तुम्हाला एक प्रश्न विचारेल, मी खरोखर जे करतोय ते माझ्या मनासारखं आहे का? हा प्रश्न टाळू नका. नोकरीमध्ये असणाऱ्यांसाठी हा वेळ स्वतःकडे पाहण्याचा आहे. तुम्ही फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करत आहात की खरंच पुढे जात आहात? कधीकधी थकवा कामामुळे नसतो, तर स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या प्रयत्नामुळे असतो. उद्या जर असं वाटलं की कोणी तुमची दखल घेत नाही, तर स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या कौतुकावर ठरवू नका. संध्याकाळी एखादा संवाद, एखादी आठवण किंवा एखादं साधं वाक्य मनात खोल उतरू शकतं. काही लोकांना वाटेल की आता काही गोष्टी बदलायला हव्यात, पण लक्षात ठेवा, प्रत्येक बदल लगेच करायचा नसतो. आधी विचार, मग दिशा, मग पाऊल. वृश्चिक राशीची एक सवय असते, सगळं मनात ठेवण्याची. बाहेरून मजबूत दिसायचं आणि आतून सगळं एकट्याने पेलायचं. पण उद्या स्वतःला थोडं ऐका. तुमच्यावर सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी नाही. तुमच्या मनालाही जागा द्या. जर कोणी तुमच्याशी थोडं कठोर बोललं तर लगेच निष्कर्ष काढू नका. प्रत्येक माणूस त्याच्या लढाया लढत असतो. काही वेळा शांतता ही सर्वात मोठी ताकद असते. उद्या तुमचा मौन तुमचा पराभव नाही, हे तुमची परिपक्वता असू शकते. स्वामींचा आजचा संदेश असा सांगतो, ज्या गोष्टीवर तुमचं नियंत्रण नाही ती गोष्ट मनात धरून स्वतःला थकवू नका, पण ज्या गोष्टीवर तुमचं नियंत्रण आहे त्यात तुमचं सर्वोत्तम द्या. रात्री झोपण्याआधी एक विचार मनात ठेवा, उद्याचा दिवस कसा गेला यापेक्षा मी त्यातून काय शिकलो हे महत्त्वाचं आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, उद्या तुम्हाला एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्त विचार करायला लावू शकते. एखादा जुना संवाद आठवेल, एखादी व्यक्ती अचानक भेटेल, एखादी गोष्ट मनाला टोचेल किंवा उलट एखादं साधं वाक्य तुम्हाला नवीन दिशा देईल. त्या क्षणी लगेच निष्कर्ष काढू नका. प्रत्येक संकेत भविष्य सांगत नाही. काही संकेत आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतात. नोकरीमध्ये असणाऱ्यांसाठी उद्या एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुलना कमी करा. कोणाला काय मिळालं, कोणाचं कौतुक झालं, कोण पुढे गेला हे पाहत बसलात तर स्वतःचा प्रवास विसराल. तुमचा मार्ग वेगळा आहे आणि तुमचा वेगही वेगळा आहे. शांतपणे सातत्य ठेवलं तर लोकांपेक्षा स्वतःची प्रगती जास्त दिसेल. 11 नंतर किंवा दिवसाच्या शेवटच्या वेळेत तुम्हाला असं वाटू शकतं की काहीतरी बदलायला हवं, पण लक्षात ठेवा, सगळं एकाच दिवशी बदलण्याची गरज नसते. काही वेळा फक्त एक निर्णय पुरेसा असतो. कमी चिंता करायची, कमी प्रतिक्रिया द्यायची आणि जास्त निरीक्षण करायचं. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुमच्याकडून शब्द नाही तर समजून घेणं अपेक्षित करत असेल. प्रत्येकाला सल्ला नको असतो, काहींना फक्त कोणी शांतपणे ऐकावं असं वाटतं. जर अशी वेळ आली तर लगेच उपाय देण्याऐवजी थोडा वेळ द्या. वृश्चिक राशीची आणखी एक खास गोष्ट, तुम्ही बाहेरून कठोर दिसता पण आतून खूप खोल विचार करणारे असता. म्हणून स्वतःवर जास्त कठोर होऊ नका. प्रत्येक चूक म्हणजे अपयश नसतं, प्रत्येक थांबा म्हणजे मागे पडणं नसतं. स्वामींचा आजचा संकेत असा आहे, काही गोष्टी वेळेवर सोडा. प्रत्येक उत्तर आजच मिळालं पाहिजे असं नसतं. काही प्रश्नांची उत्तरं पुढे चालत गेल्यावर आपोआप समोर येतात. दिवस संपताना स्वतःला एक वाक्य नक्की सांगा, मी घाईत नाही पण मी थांबलोही नाही. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, उद्याचा दिवस संपताना तुम्हाला जाणवू शकतं की काही गोष्टी आधीसारख्या राहिलेल्या नाहीत. कदाचित परिस्थिती हीच असेल, लोक तेच असतील, काम तेच असेल, पण तुमचा विचार बदलायला सुरुवात झालेली असेल. आणि हा बदल घाबरण्यासारखा नाही, हा वाढीचा संकेत असू शकतो. नोकरी करण्यासाठी हा भाग विशेष आहे. अनेक दिवसापासून तुम्ही जबाबदाऱ्या सांभाळत असाल, स्वतःला सिद्ध करत असाल, पण आतून थकलेलं असू शकता. उद्या एक क्षण असा येऊ शकतो जिथे तुम्ही स्वतःला विचाराल, मी फक्त काम करतोय, मी स्वतःचं आयुष्यही जगतोय. हा प्रश्न दुर्लक्ष करू नका, कारण काम महत्त्वाचं आहे, पण
मन शांत असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. उद्याच्या दिवसात एखादी छोटी घटना तुम्हाला मोठी शिकवण देऊ शकते. कोणी तुमचं कौतुक करेल, कोणी दुर्लक्ष करेल, कोणी तुमची परीक्षा घेईल, पण शेवटी दिवस संपताना तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे सर्वात महत्त्वाचं ठरेल. 11 नंतर ज्या गोष्टीबद्दल चिंता वाटत होती त्यातलं बरंच काही तितकं मोठं नव्हतं हेही लक्षात येऊ शकतं. कारण अनेक वेळा आपलं मनच गोष्टी मोठ्या करून दाखवतं. म्हणून उद्या स्वतःला थोडी मोकळीक द्या. प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नका. घरातील लोक, जवळची माणसं किंवा कामाचं वातावरण सगळ्यांना बदलण्याआधी स्वतःचा दृष्टिकोन बदलून पहा. काही वेळा बाहेर काहीच बदलत नाही, पण आपला विचार बदलला की सगळं हलकं वाटू लागतं. स्वामींचा आजचा संकेत असा आहे, ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्यासाठी शांतपणे काम करत राहा. प्रत्येक फुलाला उमलण्यासाठी वेळ लागतो. आज रात्री एक काम करा. दिवसातील 3 चांगल्या गोष्टी आठवा. कितीही छोट्या असल्या तरी, कारण कृतज्ञतेतून मनाला नवीन शक्ती मिळते. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, तुम्ही जितके मजबूत दिसतात त्यापेक्षा जास्त संवेदनशील आहात आणि ती कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, उद्याचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकू शकतो. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्यापेक्षा काही गोष्टी समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. दिवसाच्या शेवटी तुम्हाला जाणवू शकतं की जे काही घडलं ते तुमच्या नियंत्रणात नव्हतं, पण त्यावर तुमची प्रतिक्रिया मात्र तुमच्या हातात होती. नोकरी करण्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा. 11 नंतर किंवा दिवसाच्या शेवटच्या भागात तुम्हाला एक स्पष्टता जाणवू शकते. काही लोकांबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो, काही निर्णयाबद्दल तुमचा विचार बदलू शकतो. पण लक्षात ठेवा, घाईने घेतलेला बदल कधीकधी नंतर विचार बदलायला लावतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्थिर मनाने पहा. तुमच्या मनात एक गोष्ट सतत येऊ शकते, मी योग्य दिशेने जातोय का? याचं उत्तर बाहेर कुठेही नाही, ते तुमच्या आत आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तर दिशा योग्यच आहे. फक्त वेग आणि वेळ थोडा वेगळा असू शकतो. घरात किंवा नात्यामध्ये उद्या शांततेला प्राधान्य द्या. जिंकण्यापेक्षा समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण नाती वादाने नाही तर संयमाने टिकतात. स्वामींचा आजचा अंतिम संदेश असा आहे, प्रत्येक दिवस तुम्हाला बदलण्यासाठी येतो, पण तुम्ही बदल घ्यायचा की नाही ते तुमच्यावर असतं. दिवस संपताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अजूनही प्रवासात आहात आणि अजूनही प्रवास संपलेला आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा आणि पुढचं पाऊल विचारपूर्वक टाका. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी भीतीचा नाही तर समजून घेण्याचा आहे. अनेक वेळा आपण दिवसाला चांगला किंवा वाईट अशा लेबलमध्ये ठेवतो, पण खरं पाहिलं तर प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही शिकवण्यासाठी येतो. उद्या तुम्हाला जाणवू शकतं की काही गोष्टी तुमच्या अपेक्षाप्रमाणे घडत नाहीत, पण त्याच वेळी काही गोष्टी अशा घडतील ज्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाच्या असतील. 11 नंतरचा जो वेळ आपण वारंवार सांगितला, तो वेळ खरं तर तुमचा मनाचा आरसा ठरू शकतो. त्यावेळी तुम्ही स्वतःला जास्त स्पष्टपणे पाहू शकता. कोणते विचार तुम्हाला पुढे नेत आहेत आणि कोणते विचार तुम्हाला थांबवत आहेत हे समजायला सुरुवात होऊ शकते. आणि हीच खरी जागृती आहे. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या मित्रांसाठी हा अंतिम संदेश आहे. तुमचं काम, तुमची मेहनत आणि तुमचा संयम कधीही वाया जात नाही. काही वेळा लगेच परिणाम दिसत नाहीत, पण त्याचा अर्थ असा नाही की प्रगती होत नाही. शांतपणे केलेले काम एक दिवस मोठं यश घेऊन येतं. उद्याच्या दिवसात तुम्हाला एक शेवटचा संकेत मिळू शकतो, तो म्हणजे थांबू नका, पण घाईही करू नका. हा संतुलन साधणं म्हणजेच तुमचा पुढचा मार्ग होय. काही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात यावर तुमचा दिवस ठरवू नका. तुमचा दिवस तुमच्या विचारांवर ठरतो. घरात, नात्यांमध्ये किंवा मित्रांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, समजून घेणं हे जिंकण्यापेक्षा मोठं असतं. कारण जिंकलेली चर्चा आनंद देत नाही, पण जपलेली नाती आयुष्यभर साथ देतात. वृश्चिक राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची खोल भावना, प्रामाणिकपणा आणि सहनशीलता. पण कधीकधी हीच ताकद स्वतःवर जास्त भार बनते. म्हणून उद्या स्वतःला थोडी मोकळीक द्या. सगळं परफेक्ट असण्याची गरज नाही, फक्त प्रामाणिक असणं पुरेसं आहे. स्वामींचा अंतिम संदेश असा आहे, तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुमचं पुढचं पाऊल नेहमीच तुमचं भविष्य बदलू शकतं. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा संपूर्ण वृश्चिक राशीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रेरणादायी आणि भावनिक राशी भविष्याचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. म्हणून बेल आयकॉन नक्की दाबा. दिवस संपताना एकच गोष्ट
दिवस संपताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मजबूत आहात, तुम्ही सक्षम आहात आणि तुमचं भविष्य अजून लिहायचं बाकी आहे. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अल्लख निरंजन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. ओम नमो आदेश. आदेश आदेश आदेश.